सध्या जिल्ह्यामध्ये पाऊस सर्वत्र पडत आहे आणि पावसाळ्यामध्ये आपल्या पशुधनाची काळजी घेणं फार गरजेचं आहे। पावसाळ्यामध्ये सर्वसाधारणपणे जनावर आजारी पडण्याचं प्रमाण वाढतं। याचं कारण म्हणजे जर गोठ्यामध्ये चिखल वगैरे असेल तर अशा वेळेला मग खुरांचे आजार निर्माण होतात। याच्यामध्ये फूट रॉट आहे किंवा ओलसर गोठ्यामुळे स्तनदा किंवा मास्टर्डिस हा रोग व्हायचं प्रमाण वाढतं। त्याचबरोबर दूषित पाणी किंवा चारा खाल्ल्यामुळं एकतर जनावरांच्यामध्ये जंतांचं प्रमाण वाढतं आणि जंतांचं प्रमाण वाढल्यामुळं जनावरांच्या आरोग्यावरती विपरीत परिणाम होतो। पोटाचे विकार होतात, म्हणजे जनावरांच्यामध्ये हगवण लागणे। त्याचबरोबर जर चाऱ्यामध्ये बुरशी असेल तर बुरशीजन्य आजार वाढतात आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे जनावरं आजारी पडतात आणि जनावरं आजारी पडल्यामुळं औषधोपचाराचा खर्च वाढतो, दुधाचं उत्पादन कमी होतं, दुय्यम प्रतीचं दुधाचं प्रमाण वाढतं। तसंच पावसाळ्यामध्ये डास आणि माशा त्याचबरोबर गोचीड यांचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव वाढतो आणि त्याच्यामुळे रक्तजन्य आजार म्हणजे थायलेरिया किंवा बबेसिया यासारखे रोग वाढतात। याचबरोबर पावसाळ्यामध्ये दूषित पाण्यामुळे घटसर किंवा फऱ्या या रोगाची लागण होण्याचं प्रमाण सगळ्यात जास्त वाढतं। अशा वेळेला पावसाळ्यात सुरुवातीलाच घटसर पाणी फऱ्या या रोगाची लस टोचून घेणं किंवा जिथं या रोगाचा प्रादुर्भाव होतोय अशा प्रादुर्भाव झालेला आहे अशा ठिकाणी लस टोचून घेणं हे गरजेचं असतं। यासाठी पावसाळ्यामध्ये गोठा स्वच्छ, कोरडा आणि चिखल साठू देऊ नका। बऱ्याचशाच वेळेला चिखल साठल्यामुळे जनावरं गोठ्यामध्ये घसरून पडण्याची पण शक्यता असते आणि हा अपघात टाळण्यासाठी गोठा कोरडा असणं गरजेचं आहे। जर खुरांच्या जखमा वगैरे झाल्या असतील तर पोटॅशियम परमँगनेट यासारख्या द्रावणानं खूर धुवून ते कोरडे कसे राहतील हे बघायला पाहिजे। शासकीय पशुवैद्यकीय सेवेकडून घटसर्प व फऱ्या या रोगाची लस टोचून घ्यावी व अशा प्रकारे फऱ्या व घटसर्प रोगाने बाधित जनावरे असल्यास संघाला तसेच शासकीय यंत्रणेला कळवून त्या भागामध्ये घटसर्प आणि फऱ्या या रोगाची लसीकरण करून घ्यावे। 1 जुलै ते 31 जुलैपर्यंत थायलेरिया लसीकरणाचा कार्यक्रम व्यापक प्रमाणात राबवण्याचे धोरण ठेवलेले आहे। या कार्यक्रमाचा सर्व दूध उत्पादकांनी लाभ घ्यावा। या कार्यक्रमामध्ये जनावरांना दिली जाणारी लस ही मोफत दिली जाणार आहे, तेव्हा या लसीचा जास्तीत जास्त वापर करून आपली जनावरे थायलेरिया रोगापासून मुक्त ठेवावीत। त्याच्यामुळे भविष्यामध्ये या रोगापासून आपल्याला जे होणारे नुकसान आहे, जनावरांना जे होणारे नुकसान आहे ते टाळणं शक्य आहे। जंतनाशक औषधं ही पशुवैद्यकाच्या सल्ल्याप्रमाणे किंवा संघाचे जे जंत निर्मूलन कार्यक्रम आहे त्याचा जो कालावधी ठरलेला आहे त्या कालावधीप्रमाणेच करणं गरजेचं आहे आणि ते 100% जंत निर्मूलन होणं याचं मी तुम्हाला आव्हान करतो। गोकुळ दूध संघाने 1 जूनपासून सामूहिक जंत निर्मूलन कार्यक्रम जिल्ह्यामध्ये राबवण्यासाठी सुरुवात केलेली आहे। त्याचा फायदा सगळ्या दूध उत्पादकांनी घ्यावा व आपली जनावरे निरोगी ठेवावी। त्याचबरोबर जर पाणी फारच दूषित असेल तर पाणी उकळून देणं किंवा तुरटी फिरवून पाणी स्वच्छ जनावरांना कसं देता येईल हे बघणं गरजेचं आहे। गोठा किंवा आसपासच्या परिसरामध्ये औषध फवारून माशा आणि गोचिरांचा प्रादुर्भाव कसा कमी होईल हे बघणं गरजेचं आहे। आहारामध्ये थोडा बदल करायला पाहिजे। खनिज मिश्रण योग्य प्रमाणामध्ये तसंच पशुखाद्य योग्य प्रमाणामध्ये दिल्यामुळं जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल आणि पावसाळ्यामध्ये जनावरं आजारी पडणार नाहीत। धार काढण्यापूर्वी कास कोरडी करा, हात स्वच्छ निर्जंतुक करून घ्या आणि मगच धार काढा। आणि जर यातून जनावरं जर आजारी पडली असतील तर संघाचे जे पशुवैद्यकीय दवाखाने किंवा विभागीय पशुवैद्यक केंद्र आहेत त्याच्याशी त्वरित संपर्क साधून आजारी जनावरांच्यावरती उपचार करा। धन्यवाद।